गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। काशी विश्वनाथ आणि महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपूरमध्येही भव्य कॉरिडॉर उभारण्याची राज्य सरकारची योजना आहे। मात्र या पंढरपूर कॉरिडॉरमध्ये तब्बल 700 मालमत्तांचे भूसंपादन केले जाणार आहे। पिढ्यानपिढ्या तिथे राहणारे नागरिक आणि व्यापाऱ्यांची घरे दुकाने यात जाणार असल्याने स्थानिकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे। आता या स्थानिकांच्या पाठीशी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी खंबीरपणे उभे राहिले आहेत। मी लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, समोरासमोर चर्चा करू, कॉरिडॉर नक्की कसा असतो हे आपण फडणवीसांना सांगू, तसेच आम्ही कॉरिडॉर विरोधी कोर्टात केस केली तर तुमचे काय हाल होतील। मी काही नुसता हात जोडून नमस्कार करणारा माणूस नाही, असेही त्यांनी म्हटले आहे। एका बाजूला राज्य सरकार हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने कायदेशीर लढाईचा इशारा दिल्याने सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे। डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी हे त्यांच्या कायदेशीर लढायांसाठी संपूर्ण देशात ओळखले जातात, त्यामुळे त्यांनी दिलेल्या या इशाऱ्याची दखल सरकारला नक्कीच घ्यावी लागेल। पंढरपूरच्या विकासाला कुणाचाही विरोध नाही, मात्र स्थानिकांना देशोधडीला लावून हा विकास नको, अशीच भूमिका कॉरिडॉर बाधित देखील मांडताना दिसून येत आहेत। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कॉरिडॉरबाबत डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी घेतलेल्या या भूमिकेची कितपत दखल घेणार हेच आता पाहावे लागेल। तर पंढरपूरचा विकास झाला पाहिजे, कॉरिडॉर झाला पाहिजे अशी भूमिका असणारे पंढरपूर शहरातील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व जागरूक नागरिक काय भूमिका घेतात तेही आता पाहावे लागेल। तर पंढरपुरातील भाजपच्या तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अनेक नगरसेवकांचा कॉरिडॉरला विरोध आहे, ते याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांच्या लढ्यात सहभागी होणार का हेच आता पाहावे लागेल। कॉरिडोर, पंढरपुर कॉरिडोर का जो सब्जेक्ट है अभी वो थोड़ा सुर्खियों में है। उधर के जो लोग हैं वो थोड़ा भयभीत हो गए हैं। क्यों? क्योंकि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका ड्रीम प्रोजेक्ट है और जो मंदिर का आसपास का जो एरिया है वहाँ के सब ये उद्ध्वस्त हो सकते हैं, ऐसा बोला जा रहा है। तो उसको चैलेंज करो कोर्ट में। आप सपोर्ट? मैं कर सकता हूँ। जगदीश शेट्टी हैं आपके ज्ञानी दिस मामला, वो उनसे कह दीजिए और मैं क्या फिर मैं तैयार कर दूंगा, मैं लड़ने के लिए रेडी रह जाऊंगा। पहले मंदिर का सरकारीकरण, अभी ये उद्ध्वस्तीकरण हो रहा है। उधर क्या जो पूरी संस्कृति है वो तबाह हो सकती है। बीजेपी सरकार है फिर भी ऐसा हो रहा है। लोग वारकरी है, उधर के जो पुजारी है वो पूछ रहे हैं ऐसा क्यों कर रहे हैं, क्योंकि उसके लिए मुझे चीफ मिनिस्टर से बात करनी पड़ेगी। मैं आऊँगा उस तरफ। चीफ बम्बई में मेरा अपॉइंटमेंट करा दो, जगदीश जानता कैसे करें, और हमारे लोग सब हैं मुंबई में, और मैं उनसे मिलूँगा, वो मेरे सामने बात करें। तो वो कॉरिडोर रुकवा सकते हैं? नेचुरली को रुकवा सकते हैं। कॉरिडोर क्यों? कॉरिडोर कैसे बनाएं? हम केस कराएंगे, तुम्हारा क्या होगा हाल, ये है ना। उसको हम भी बता सकते हैं ना, हम तो उनके सामने झुक कर ऐसे में नहीं करेंगे।